PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। बुधवारी सकाळी अचानक संपूर्ण राज्यभरात ज्येष्ठ नेत्या व पूर्व राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांचा अत्यल्प आजाराने मृत्यू झाल्याची बातमी वृत्तपत्र तसेच माध्यमांद्वारे पसरवण्यात आली। ही बातमी पुढे येताच संपूर्ण सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाली। तसेच त्यांच्यावर श्रद्धांजलीचा वर्षाव देखील होऊ लागला। या बातमीनंतर त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या राहत्या घरी पोहोचले। मात्र त्यानंतर वसुधाताई या पूर्णपणे सुखरूप असल्याचं दिसून आलं। आज सकाळी काही वृत्तपत्रातून आलेली बातमी माझ्या ताईसाठी चुकीची ठरली। माझी ताई टनाटन आहे। माझी आई ही घरी सध्या ओके आहे। हां बोल आई। पेपरला बातमी कोणी दिली हे मला माहीत नाही, परंतु एका पेपरमध्ये आलं की अनेकांचे मनं दुखावले जातात आणि अनेक लोक जे प्रेम करणारे आहेत ते सुद्धा डिस्टर्ब होऊन जातात। तेव्हा कुठलीही अशी बातमी कन्फर्म केल्याशिवाय टाकणं हे गैर आहे असं मला वाटतं। ते वसुधाताईच्या निधनाची ही बातमी पूर्णपणे खोटी होती, कारण वसुधाताई स्वतःच्या राहत्या घरी सुखरूप आणि निरोगी होत्या। त्या अचानक आपल्या घरी इतक्या मोठ्या संख्येने लोकांना पाहून आश्चर्यचकित झाल्या। जेव्हा त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं की मी पूर्णपणे सुखरूप आहे आणि कुणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही। सोबतच या प्रकरणी आश्चर्य व्यक्त करत त्या म्हणाल्या की अशा प्रकारच्या बातम्यांनी स्वतः ती व्यक्ती आणि त्यांच्याशी जोडलेली अनेक नाती यांनी ज्ञान दुःखवते त्यांना असंख्य भावनिक आणि मानसिक परिणाम भोगावे लागतात। याचं भान ठेवून अशा प्रकारच्या बातम्यांची पूर्णपणे शहानिशा करूनच त्या प्रसारित कराव्यात, ज्यामुळे कुठल्याही अप्रिय घटनेपासून बचाव होऊ शकेल। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।